आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे देवा, माझी आई, वडील आणि गोपीला सदैव सुखी ठेव. मी तुला जेव्हा कधी पाहतो सुकन्या, तू काळजीतच दिसतेस. मुलीला तिच्या आईवडिलांची आठवण येते ना? तुम्ही ते कसे आलात? मला कुठेही यायला जायला कुठल्याही घोड्यागाडीची गरज नसते बाळा. पण क्षणभरापूर्वी तर तुम्ही इथं नव्हतात बाबा. मी ह्या आधी होतो, ह्या क्षणीही आहे आणि ह्या नंतरही असेल. नवीन नवीन लग्न झालंय ना मुलांनो. आई वडिलांचा आशीर्वाद नाही मिळाला म्हणून देवाचा आशीर्वाद घ्यायला निघालायत ना तुम्ही दोघं. तुम्हाला कसं माहित? मी सगळं जाणतो, मला सगळं माहित आहे. तुम्ही कुठेही असा, माझ्या जवळ किंवा दूर, मी सारं काही पाहतो. आम्ही दोघं तीर्थयात्रेला निघालोय बाबा. तुम्हा दोघांची तीर्थयात्रा तेव्हाच संपूर्ण होऊ शकेल जेव्हा तुम्ही शिर्डीला जाऊन ईश्वराचं दर्शन घ्याल. तुम्हा दोघांचं भलं होऊ. कुठे गेले ते फकीर बाबा? शोधा शोधा. असं म्हणतात की सच्च्या मनाने शोधलं तर देवही सापडतो. पण त्यासाठी देवाच्या दर्शनाची परम आस असावी लागते, ओढ असली पाहिजे. माणूस भक्तीच्या परम सीमेवर पोचल्यानंतरच त्याचं दर्शन घेऊ शकतो. जेव्हा संपूर्ण समर्पण होतं तेव्हा माणसाचा कण अन कण देवाला बोलावू लागतो आणि मग देवाचा साक्षात्कार प्रत्येक दिशेला, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी होऊ लागतो. अरे एखाद्याला विचार तर खरं. माफ करा, इथं आता एक फकीर आले होते. फकीर इथं? हो, आता तर आले होते. आम्ही तर कुठल्याच फकीराला पाहिलं नाही. असं कसं होऊ शकतं? आम्ही तर त्या फकीराला पाहिलं होतं. ते तर आमच्याशी बोलले सुद्धा. हो, तो भ्रम नव्हता. तो साक्षात्कार होता. बोलवणं होतं. आता तर शिर्डीला यावंच लागेल. सबका मालिक एक. वैद्यबुवा, तुमचा हा शिष्य रात्रभर गायब राहायला लागलाय. याची नाटकं वाढायलाच लागलीत. वैद्यबुवा, आता पहा याची नाटकं. अरे नाटकं तर तुम्ही करताय. वैद्यबुवांच्या घराला नाट्यशाळा बनवून टाकलीये तुम्ही. अरे नालायका गाढवा, मला तर वाटतं की तुझ्या तोंडाला मिरचीची फोडणी द्यावी, समजलास? का नाराज होताय बिचाऱ्यावर? हा तर तुम्हाला शिर्डीतली काहीतरी बातमी सांगतोय. सांग. वैद्यबुवा, साईबाबांनी सर्वांच्या समोर श्यामा गुरुजींना काय गुरुजीचा काय? सर्वांसमोर खीर खाऊ घातली आणि ती खीर साईबाबांनी स्वतःच्या हातांनी बनवली होती. द्वारकानाथजी, घ्या, ही आहे स्वादिष्ट बातमी. वैद्यबुवा, तुम्ही मला खीर कधी खाऊ घालणार? काय म्हणालास तू?
तुमचा शिष्य तुम्हाला फक्त इतकंच विचारतोय की तुम्ही त्याच्यासाठी खीर कधी करणार. हा, आणि साईबाबांसारखं मला प्रेमाने कधी भरवणार तुम्ही खीर. वैद्य बुवा, आता तुम्हाला तुमच्या धोंडू महाराजांवर प्रेमही करावं लागणार आहे. हा, ते तुम्ही करणारच. आणि तुम्हाला तर ते चांगलंच माहिती आहे. साईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा तुम्ही. बाबा त्यांच्या भक्तांची किती काळजी घेतात. अरे, मीही तुझी किती काळजी करतो असं नाही काही. सांग सांग, काय हवंय तुला माझ्या बाळा? बोल ना, काय पाहिजे? मला काजू बदामाची खीर हवीये. खीर पाहिजे. आणि काय पाहिजे? श्रीखंड. श्रीखंड. हे घे, हे घे. आणखीन लय बोलतोस तू. हे घे. खूप खूप. काय आहे बाबा? मला अभ्यास करू द्या ना. का माझं पुस्तक एकसारखं बघतायत? माझं लक्ष तिकडे जात आहे. अरे बाबा, मी तर असंच काय शोधताय तुम्ही? बघत नाहीये, शोधतोय. शिर्डी शोधतोय. पण शिर्डीबद्दल काही लिहिलंच नाहीये. मग मी शिर्डीच्या बाबांना कसं शोधू? बाबांचं दर्शन कसं घेऊ शकेन मी? देवाला शोधण्याची काही गरज नाहीये. तो तर तुमच्या आतच आहे. विकारांना दूर सारून त्या निर्विकाराचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला समजेल की तो तुमच्या आतच निवास करतोय. तेव्हा त्याच्या तेजाचा तुम्हाला साक्षात्कार होईल आणि त्याला तुम्ही आत्मतेज म्हणाल. देव तर सगळीकडे आहे, सगळ्यांमध्ये आहे, सजीवांमध्ये आहे, निर्जीवांमध्येही आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी तीर्थयात्रेचीही गरज नाहीये. तीर्थयात्रा आपल्या मनाचं समाधान करण्यासाठी केली जाते. सत्यस्थितीमध्ये तुमचं कार्यक्षेत्र किंवा कर्मक्षेत्रच तीर्थक्षेत्र असतं. जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करता तेव्हा देवाची पूजाच करता. निस्वार्थ भावनेने केलेले कर्म देवाची पूजा होऊन जातं आणि ते कर्म देवाला अर्पण केलं जातं. देव तर आपल्या जवळच आहे, आपलाच आहे तो. त्याला ना शोधायचंय ना आपल्या जवळ आणायचंय. त्याला केवळ आपल्या मनात साठवायचंय. सबका मालिक एक. देवाच्या सोबत हे कसे ऋणानुबंध आहेत सुशीला. ते तर माझे माता, पिता, मित्र, भाऊ सगळे काही आहेत. आणि मी मूर्ख नेहमी त्यांच्याशी वाद घालत राहतो. मग तुम्ही कधी जाताय वणीला? मीही येईन तुमच्या बरोबर. अगं ताई, श्यामा काय रिकाम्या हातानी वणीला जाणार आहे? त्याला तर आपल्या आईचं वचन पूर्ण करायचंय. सप्तशृंगी मातेला चांदीचे स्तन अर्पण करायचे आहेत. तुझ्याकडे काही पैसे आहेत का सुशीला? जास्त नाहीयेत. तर मग चांदीचं एखादं भांड असेल तर ते दे. मग मी त्यानेच आईचं वचन पूर्ण करेन. उशिरा का होईना, पण आलास खऱ्या योग्य मार्गावर श्यामा. शिर्डीला जाण्यासाठी बस मिळेल का इथून? कुणाला तरी विचारून घे ना. हे अचानक तुला शिर्डीची आठवण कशी काय झाली?
फकीर काय म्हणाला होता ते विसरलास? नाही विसरलो. तो म्हणाला होता की आपण जेव्हा शिर्डीला जाऊ तेव्हाच आपली यात्रा सफल आणि संपूर्ण होईल, हेच म्हणाला होता ना? हो, आपण शिर्डीला तर चाललोच आहोत, पण शिर्डीला जाण्यासाठी वाहन कुठून मिळेल? तू एखाद्याला विचार ना की बस स्थानक इथून किती लांब आहे. देवाच्या कृपेची वेळ आलीये. जितकी दुःख सोसली त्याच्याहून कित्येक अधिक सुखांचा वर्षाव होणार आहे. तो कधीही त्याच्या भक्तांना विसरत नाही. भक्ताचे आपले भोग भोगताना नेहमीच त्याचं लक्ष स्वतःच्या भक्तावरच असतं. साई बाबा, बाबा थांबा, बाबा थांबा बाबा. कर्मबंधनात त्याच्या भक्ताला कमीत कमी वेदना व्हाव्यात याची तो पूर्ण काळजी घेतो. आणि जेव्हा कर्माचे भोग संपतात तेव्हा तो कृपावान आपल्या भक्तावर प्रसन्नतेचा वर्षाव करतो. साई बाबा, साई बाबा थांबा, थांबा बाबा, बाबा थांबा. साई बाबा. कृष्णमाई, तू धावत का आलीयस? बाबा, मी तुमच्यासाठी भिक्षा घेऊन आलीये. पण मी भिक्षा मागण्यासाठी निघालो नाहीये कृष्णमाई. तरीही घ्या ना. हे त्या गाईला खाऊ घाल. गाईला खाऊ घालू? हो. पण हे मी तुमच्यासाठी आणलंय, गाईसाठी नाही. हे घ्या. अरे कृष्णामाई, तुम्ही बाबांना का रागावताय? अहो रागवू नाही तर काय करू, हे माझ्याकडून भिक्षा घेतच नाहीयेत. भिक्षा खऱ्या मनाने दिली जाते कृष्णामाई. भिक्षा देणं हा देखील एक संस्कार आहे, आपली संस्कृती आहे ती. आपल्या दारावर कुणी याचक आला तर त्याला रिकाम्या हाती पाठवायला नको. त्याची याचना आपण आपल्या सामर्थ्यानुसार पूर्ण केली पाहिजे. भिक्षा देताना उदार्य नसलं, मनात आदर भाव नसेल, त्याच्या भल्यासाठी मनात सद्भावना नसेल तर ती भिक्षा कशी असेल? भिक्षा देण्यामागे जर काही स्वार्थ असेल तर ती भिक्षा कशी असेल? माझ्या हातून चूक झाली बाबा. तुम्ही माझ्या घरी भिक्षा मागायला आला होतात आणि मी तुम्हाला भिक्षा वाढली नव्हती. पण मग तुम्ही पुन्हा भिक्षा मागायला येऊ शकत नव्हतात का? मी पुन्हा आलो होतो कृष्णामाई. तुम्ही आला होतात, पण केव्हा? आठव कृष्णामाई की एक गरीब ब्राह्मण तुझ्या दारी भिक्षा मागायला आला होता. भिक्षाम देही माई, भिक्षाम देही. इथं काय धान्याचं गोदाम आहे का की चालला तिथे भिक्षा मागायला? चल निघ इथून. भिक्षाम देही माई. अरे अजूनही तू इथंच उभा आहेस? मी म्हंटल ना जा इथून. ते तुम्ही होतात बाबा? कृष्णामाई, बाबा तर वारंवार सांगतात की भिक्षा द्यायची नसेल तर देऊ नका, पण भिक्षा मागणाऱ्यांची प्रेमाने वागा. तुम्ही तर रोजच भिक्षा मागायला जाता, मग माझ्या घरी येऊ शकत होतात ना? मी पुन्हा आलो होतो कृष्णामाई. आला होतात, पण केव्हा? तू चुलीवर भात शिजवायला ठेवला होता, आठव जरा. तेव्हा तिथं एक कुत्रा आला होता. हट! हा भात मी माझ्या मुलासाठी शिजवतेय, तुझ्यासाठी नाही काही. जा इथून, हट! अरे माझ्यावर बोलतोस? माझ्यावर? थांब. तू इतक्या जोरात लाकूड मारलंस की माझ्या पाठीत अजूनही दुखतंय. बाबा, मी तर कित्येक वेळा तुझ्या दारात भिक्षा मागायला आलो होतो कृष्णामाई, पण तू मला भिक्षा दिली नाहीस. कदाचित देवाची हीच इच्छा असेल. सबका मालिक
एक साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल। साई राम साई श्याम, दुख भंजन तेरु नाम। साई राम साई श्याम, दुख भंजन तेरो नाम। मी प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. मनुष्य असो वा जनावर, मी सर्वांमध्ये आहे. जो या सर्वांमध्ये मला पाहतो तोच माझा सच्चा भक्त असतो, कारण मी सर्वव्यापी आहे. जो भुकेलेल्यांची भूक आणि तहानलेल्यांची तहान भागवतो तो खरं तर माझीच तहान भूक भागवत असतो. जो माझ्यावर विश्वास ठेवून माझी भक्ती करतो त्याचा मी उद्धार करतो. विनम्रता आणि अहंकार एकमेकांचे शत्रू असतात. जिथं विनम्रता असते तिथं अहंकार नसतो, आणि जिथं अहंकार असतो तिथं विनम्रता असू शकत नाही. जो अहंकाराचा त्याग करून विनम्रता अंगी बाळगतो तोच ईश्वराच्या कृपेचा पाईक होतो. सबका मालिक एक. चप्पल तुटली. अरे द्वारकानाथजी, तुम्ही काही कामधाम तर करत नाही, निदान चप्पल तरी दुरुस्त करा. अरे नालायक, धोंड्या आगाऊपणा बंद कर, नाही तर याच चपलीने तुझं थोबाड फोडेल. कृष्णामाई आली. बहुतेक तुमच्या औषधाचा परिणाम झालेला दिसतोय. भगवान, या कृष्णामाईच्या हातात लाठी कशासाठी आहे? एखाद्याचं डोकं फोडायला तर नाही ना आली? अरे गप्प बस गाढवा. वैद्य बुवा, द्वारकानाथ, मी तुला अख्ख्या गावात शोधतेय आणि तू इथे आहेस. अरे राम 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 राम. द्वारकानाथची कृष्णमाईची वक्र दृष्टी तर तुमच्यावर पडली आहे. अरे मी काय केलंय वैद्य बुवा? अरे काय केलंय ते सगळं समजेल. विचारा विचारा, काय विचारायचंय तुम्हाला? नालायक, तू आमचा शत्रू आहेस का? अरे पण मी काय केलंय? द्वारकानाथजी, सत्यानाश हो, सत्यानाश हो. त्या दिवशी साईबाबा माझ्या दारावर आले होते. तू मला त्यांना भिक्षा देऊ दिली नाहीस ना? केलंस ना असं? हो मला आठवतंय. द्वारकानाथजींनी मनाई केली होती. देऊ नये म्हणाला होता तुम्ही. अरे नालायक धोंड्या, कृतज्ञ. मी कृतज्ञ नाहीये, कृतज्ञ आहे. अहो पुढे येऊन मारा मारा. लुच्चा, हरामी. तू जर त्या दिवशी मला साईबाबांना भिक्षा देऊ दिली असतीस ना, तर आज साईबाबांच्या कृपेने माझा मंगेश बरा झाला असता. तू अडवलंस मला, तू. हो, द्वारकानाथजींनी मंगेशची भाग्यरेषा अडवली. आता मी ह्याची भाग्यरेषा अडवते. निघ इथून ढेरपोट्या. ढोल्या कुठला? साक्षात चंडीचं रूप घेऊन आली, मला वाचवा. राम 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 द्वारकानाथजी, तुम्हाला तर मी वाचवेन, पण मला कोण वाचवेल? हाय माझा मुलगा मंगेश. हे देवा, माझा मुलगा गेला. अरे जाशील तर तू नालायका, तुझा सत्यानाश हो. जर त्या दिवशी मी माझ्या बाबांना, साईबाबांना भिक्षा दिली असती तर. अरे देवा, माझा मुलगा मंगेश. मी काय करू मी काय करू? वैद्य बुवा, निघा इथून. आणखी सगळं व्हायच्या आधी इथून निघा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा रमन हमारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। धरती पर रह कर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा। ओम जय
समान बृहद वक्षस्थल और भुजदंड दिशाएं, उन्नत भाल विशाल सुलोचन पद वैकुंठ लजाए। उन्नत भाल विशाल सुलोचन पद वैकुंठ लजाए। प्रभु तुम हो जहाँ रहता है वहाँ उजियारा है उजियारा। ओम जय साईं नाथ जय साईं नाथ, आदि अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। देव जेव्हा माणसाला काहीतरी देत असतो तेव्हा माणसानेही नीट विचार करून असं काहीतरी मागायला हवं ज्याने त्याचं कल्याण होईल. माणसाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की जी झोळी तो ईश्वरा पुढे पसरतोय ती फाटलेली नसावी. माणसाने श्रद्धा आणि भक्तीच्या नेत्रांनी पाहिलं पाहिजे देवाला, तेव्हाच तर तो त्याला जाणू शकतो, ओळखू शकतो. नाहीतर ईश्वर येऊन त्याच्या दरवाजाशी उभा राहिला तरीही माणूस त्याला ओळखू शकणार नाही. आणि नंतर लक्षात आल्यावर स्वतःला दोष देऊ लागेल. एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्याने ईश्वराला प्रसन्न करून घेतलं आणि मागितलं काय? बोलला, मी ज्या वस्तूला हात लावीन ती वस्तू सोन्याची व्हावी. देव म्हणाला, तथास्तु. राजा आनंदी होऊन प्रत्येक वस्तूला स्पर्श करू लागला आणि प्रत्येक गोष्ट सोन्याची होऊ लागली. राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण जेव्हा त्याला भूक लागली आणि खाण्यासाठी एक फळ उचललं तर तेही सोन्याचं झालं. जो घास खाण्यासाठी उचलला तो सोन्याचा झाला. जेव्हा आपल्या मुलीला कडेवर घेऊ लागला तेव्हा त्याची लाडकी मुलगी ही सोन्याची झाली. ईश्वर सारखा सारखा प्रसन्न होत नाही, सारखा सारखा दरवाजाशी उभा राहत नाही आणि नाही सारखा सारखा आपला दरवाजा ठोठावतो. पण जेव्हा देव समोर येतो तेव्हा आपण काही आवाजावी मागणी करू नये आणि देवाला न ओळखण्याची चूकही करू नये. मग आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे? आशीर्वाद, त्याची कृपा आणि त्याचा कृपा प्रसाद. ज्याच्या बरोबर देवाचा आशीर्वाद आहे, त्याची दुआ आहे, त्याची कृपा आहे, तो जगातला सर्वात भाग्यवान माणूस आहे. तो जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. आणि ज्याच्याकडे देवाचा आशीर्वाद नाहीये, कृपा नाहीये, तो श्रीमंत असूनही कंगाल आहे. सबका मालिक एक. श्यामा, तू अजूनही शिर्डीलाच आहेस? वणीला नाही गेलास? कधी जाणार आहेस तू वणीला? वणीलाच तर आहे देवा. श्यामा, हे काय आहे? माझी आई सप्तशृंगी मातेला म्हणाली होती की तिला चांदीचे स्तन अर्पण करेल. अरे मग जाऊन ये, सप्तशृंगी मातेला अर्पण कर. माझी देवी तर तुम्हीच आहात ना देवा, माझी सप्तशृंगी माता. हा काय वेडेपणा आहे श्यामा. महाळसापती, समजाव या श्यामाला. गुरुजी, तुम्ही साईनाथांचं म्हणणं का नाही ऐकत? नवस पूर्ण करण्यासाठी वणीच्या मंदिरातच जावं लागेल. तिथं जाऊनच देवीच्या चरणी स्तन अर्पण करावे लागतील. गुरुजी,
म्हाळसापतीजी बरोबर बोलतायत. विसरलात का गुरुजी? तुम्हाला आणि तुमच्या भावाला बाप्पाजीला किती त्रास झाला होता. तुम्ही सरळ वणीला जा गुरुजी. ठीक आहे देवा, मी वणीला जातो, पण तुम्ही माझ्या बरोबर या ना. तू अजूनपर्यंत लहानच आहेस श्यामा, कधी सुधारणार तू? ठीक आहे देवा, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही रागवू नका, मी उद्याच वणीला जाईन. आम्हा सर्वांसाठी सप्तशृंगी मातेकडून आशीर्वाद मागायला विसरू नकोस. ठीक आहे देवा. सदा सुखी रहा. चला येतो. कल्याण हो तुझं. जेव्हा देवाची कृपा होते तेव्हा माणसाचा उद्धार होतो. त्याच्या साऱ्या चिंता विवंचना मिटतात. श्री स्वामी समर्थांची अशी काही कथा आहे का राधाबाई? साईबाबा म्हणतात की पूर्वजन्माच्या नात्यांमुळेच ह्या जन्मात एकमेकांच्या समीप येतो. कोकणातून एक पती पत्नी अक्कलकोटला आले होते. शामराव आणि शालिनी नावं होती त्यांची. त्यांना मुलबाळ नव्हतं. श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून ते आले होते आणि येताच त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा करायला सुरुवात केली. काही दिवसांनी एक तेली त्याच्या 3 मुलांसोबत श्री स्वामी समर्थांकडे अक्कलकोटला आला होता. तेली गरीब होता. एक दिवस तो स्वामी समर्थांना म्हणाला, स्वामी महाराज, आमच्यावर कृपा करा, कृपा करा. खूप मेहनत करूनही आम्हाला 2 वेळची भाकरी मिळत नाहीये. आता मला माझ्या या 3 मुलांची काळजी वाटते. यांची आई हे लहान असतानाच गेली. तेव्हापासूनच आमचं भाग्य रुसलंय. स्वामी महाराज, आमची गुजारणी कशी होईल? लिंबे, इकडे ये. मी तुलाच बोलावतोय लिंबे. मला? हो, तुलाच. पण माझं नाव लिंबा नाहीये स्वामी महाराज. स्वामीजी, लिंबा तर माझ्या पत्नीचं नाव आहे. हीच तुझी पत्नी आहे आणि तिचा पुनर्जन्म झाला. लिंबे, हा तेली तुझा पूर्वजन्मीचा पती आहे. आणि तूच या 3 मुलांना जन्म दिलायस. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आई, स्वामीजी, जर ही माझीच मुलं आहेत तर ह्यांचे हे हाल का आहेत? यांना एवढे कष्ट का दिलेत? काय माझ्याकडून काही पाप झालंय ज्यामुळे यांना 2 वेळेची भाकरीही मिळत नाहीये आणि मला काही मूलबाळ नाहीये? तू तुझ्या मागच्या जन्मात पैशांनी भरलेला हंडा या तेल्याच्या घरामागे जमिनीत गाडला होतास. तो काढून यांना देऊन टाक. यांचे कष्ट दूर होतील आणि तुझी कूस देखील रिकामी नाही राहणार. स्वामी महाराज, मला या तेलाचं घरही माहित नाही किंवा मला हे पण आठवत नाही की मी तो पैशांनी भरलेला हंडा कुठे ठेवलाय. मी सांगतो. तेल्याच्या घराच्या पश्चिमेला एक चिंचेचं झाड आहे. त्याच चिंचेच्या झाडाखाली जमिनीत तू तो पैशांनी भरलेला हंडा गाडला होतास. तो काढून यांना देऊन टाक. तुम्हा सर्वांचं कल्याण होईल. ते बघा चिंचेचं झाड. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी. स्वामी समर्थ महाराजांचा, स्वामी समर्थ महाराजांचा. सर्वांना श्री स्वामी समर्थांच्या दिव्य दृष्टीचा साक्षात्कार झाला. तेली त्याच्या तिन्ही मुलांसहित आणि शालिनी तिचा पती शामराव सोबत श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाले. शालिनी तिचे पती शामरावांबरोबर कोकणात परत गेली. त्यांना मुलंही झाली. असा आहे श्री स्वामी समर्थांचा महिमा. ते सर्वज्ञ होते. तुम्हा सर्वांना पैशांनी भरलेला हंडा मिळणार नाहीये. बाबा बाबा, तुम्ही जी गोष्ट सांगताय तिचं तात्पर्य असं आहे की जेव्हा सद्गुरूची कृपा होते तेव्हा माणसाचं भलं नक्कीच होतं. सुखाचा वर्षाव होतो आणि मनात आनंदाच्या लहरी उसळतात. तुम्हीच आमचे सद्गुरू आहात. मित्रा, मित्रा, इकडे या. का? लवकर या, लवकर या. आलो. का बोलवतोयस मला? मी माझ्या हाताने स्वयंपाक करून आणलाय. कुणासाठी? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हा. मग चल इथून निघूया, नाहीतर हे सगळे लोक खाऊन घेतील. मग माझ्यासाठी काहीच नाही उरणार. हो, चला. चल 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 चल. अरे वा. अरे अरे जेवण वाढ, खूप कडकडून भूक लागली आहे. अरे तू हसतच राहशील की जेवणही खाऊ घालशील? अरे तुम्ही लहान मुलासारखं वागताय मित्रा. अरे लहान मुलंच तर आहे मी. बंद डब्यातून तर जेवणाचा इतका छान सुगंध येतोय. अरे लवकर डबा उघड ना. अरे उघड ना लवकर डबा. आणि बघ, जर कोणी आलं तर मला जेवायला नाही मिळणार. हा, काय काय आहे ह्याच्यात? भाजी आणि भाकरी आणली आहे. अरे वा, हे तर पूर्ण जेवणच झालं. लवकर डबा उघड ना. हे बघा, जेवण पाहून हसू नका हा. अरे हसतोय तर तूच, आणि तेही जेवण द्यायच्या आधीच. बघा किती आनंद झालाय आपल्या श्रवणला. तुझ्या आई आणि वडिलांनी खाल्लं? हो, आणि आई म्हणाली की मी खूप चांगला मुलगा आहे. याचा अर्थ असा की तू स्वयंपाक स्वादिष्ट केलाय. आता तू माझ्या आणि जेवणाच्या मध्ये येऊ नको, सांगून ठेवतोय मी. हा. वा, खूपच छान. मी तर बोट पण चाटून घेतली. लक्ष्मी, बाबा. बाबा, तुम्ही काय खाताय? मग तुमच्या तोंडात काय आहे? काही नाहीये ना. मग आता तू जा. हा. नाही बाबा, मी नाही जाणार. मीही तेच खाणार जे तुम्ही खाताय. अरे मी सांगितलं ना की काही खात नाहीये मी. तर मग तुमच्या मागे काय आहे? मागे नाही, काही नाही लपवलंय, काही नाही. अरे हे काय आहे? कुठे? ते काय तुमच्या मागे? कुठे? काय आहे लक्ष्मी, तू माझ्या मागे का लागली आहेस? जा, जाऊन तुझं काम कर. हे बघ श्रवण, आता काही झालं तरी तू जे काही माझ्यासाठी आणलंयस खायला ते मी कोणालाही नाही देणार आहे. मी एकटाच सगळं खाणार आहे. हा.
अच्छा, आता तुलाही समजलं की श्रवण माझ्यासाठी जेवण घेऊन आलाय. पण आज तुला जेवायला नाही मिळणार आहे. जा जा, निघून जा इथून. हा, धन्य आहेत साई. साईंची लीला धन्य आहे. जशी अर्धी करपलेली भाकरी आहे तसंच कच्चं जेवणही असणार. बिचारा श्रवणला काय स्वयंपाक करता येतो का, पण श्रवणला खुश करण्यासाठी त्याच्या जेवणाचं किती कौतुक करतात. हीच तर साईबाबांची महिमा आहे. बाबा, आम्हालाही द्या. हा हा बाबा. आम्हाला पण द्या. आम्हाला पण द्या. आम्हाला पण द्या. तुम्ही सगळे एकत्र आलात मला माहित होतं. पण एक गोष्ट मी सांगून ठेवतोय तुम्हा सर्वांना, यातलं मी तुम्हाला काही देणार नाहीये. हा, मी एकटाच खाणार आहे. तर देऊन टाका ना मित्रा. मग माझं काय होईल मी श्रवण? तुमच्यासाठी पुन्हा स्वयंपाक करेन. आई बाबा म्हणतात, दारावर आलेल्याला कधीही रिकाम्या हाती जाऊ देऊ नये. दार? पण इथं दार कुठं आहे श्रवण? जर दार नसेल तर आपण समजून घेतलं पाहिजे की इथे दार आहे. मग ह्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की हे जेवण जेवले. तुलाही पत्ता लागलाय की श्रवणने त्याच्या हाताने जेवण केलंय. धेनू, सारखं सारखं सांगायची गरज नाहीये. तुलाही श्रवणने बनवलेलं जेवण हवंय ना. हा, जा, आपल्या हातांनी गोमातेला जेवू घाल. जा. घे, खा. खायचं होतं ना तुला. हे घ्या, तुम्ही सर्वांनी खा. घ्या 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 घ्या. हा, घ्या, खा. तूही खा. श्रवण, काय झालं? तुझे डोळे का भरून आले श्रवण? मला माहित आहे की मी बनवलेलं जेवण चांगलं नव्हतं. भाकरी करपलेल्या होत्या आणि भाजी नीट शिजली नव्हती. तरीही खूप स्वादिष्ट होतं, खूप रुचकर होतं. कारण त्यात तुझ्या आई वडिलांबद्दल प्रेम, आदर आणि सन्मान होता. आपल्या आई वडिलांबद्दल श्रद्धा होती, भक्ती होती. त्यात तुझ्या आईचे कष्ट कमी करण्याची भावना होती. तुझ्या आई वडिलांची मदत करण्याची इच्छा होती. त्यात खूप छान, खूप छान जेवण केलं होतं श्रवण. तू खूपच छान. बघ, सगळे कसे तृप्त झाले. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. सबका मालिक एक.